नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। ही आहे रॉयल एनफील्ड क्लासिक 350 सिग्नल सिरीज आणि खास सांगायचं म्हणजे हा मार्श ग्रे कलर आहे, म्हणजे याला मिलिटरी कलर पण आपण बेसिकली म्हणतो। आणि अजून सँडमध्ये पण हा सिग्नल सिरीजचा एक आपल्याला रॉयल एनफील्ड क्लासिक 350 बघायला भेटते। दोनच कलरमध्ये ऑप्शन्स आहेत। पटपट वॉक अराउंड रिव्ह्यू करणार आहोत, गाडीबद्दल पूर्ण जाणून घेणार आहोत, काय काय आपल्याला या टू व्हीलरमध्ये पाहायला भेटतं। महत्त्वाचं म्हणजे गाडी कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये आत्ताच लिहा। ले माचो गाडी आहे बाप्पा, हवा तर पडतेच, रुबाब तर पडतोच। चला समोरून बोलूया। ओके, हा इथे तुम्ही बघू शकता हेडलाइट्स रिफ्लेक्टर बेस्ड तुम्हाला हॅलोजन हेडलाइट्स पाहायला भेटतात। दोन इथे पायलट लॅम्प्स आहेत इथे। ओके, याला पार्किंग लाईट्स पण तुम्ही म्हणू शकता। जेव्हा गाडी तुम्ही ऑन कराल तेव्हा हे दोन्ही पण चालू होतात, ॲज वेल ॲज तुमचा हे दोन्ही चालू होतात, लक्षात राहू द्या जेव्हा तुम्ही इग्निशन द्याल तेव्हा। त्याच्यानंतर हे तुमचं टेलिस्कोपिक सस्पेन्शन पाहायला भेटेल इथे। आणि हे ना हा जो पार्ट आहे हा पुरा ब्लॅक आउट आहे, त्याच्यासोबत तुम्हाला इथे आहे ना रिफ्लेक्टर पण इथे पाहायला भेटणार आहे। ड्युअल चॅनल ABS याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे मित्रांनो। हा जो डिस्क आहे ती 300 mm ची आहे आणि जी रिम आहे ती ब्लॅक आउट आहे, पण हे स्पोक्स आहेत ना ते सिल्वर कलरमध्ये दिलेले आहेत। त्यामुळं तुम्हाला 7-8 हजार रुपये खर्च करून ॲलॉयज याच्यामध्ये टाकावे लागतील। रॉयल एनफील्डच्या बऱ्याच गाड्यांमध्ये हा प्रॉब्लेम्स आहे। पण टायर सेक्शन बोलायचं झालं तर 19 इंचेसचे तुम्हाला हे रिम्स आहेत आणि टायर सेक्शन आहे जवळजवळ याचा 190चा। ओके, 190चा तुम्हाला टायर सेक्शन बघायला भेटतो। आणि या गाडीमध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला सीएटचे टायर प्रोव्हाइड केलेले आहेत। मड फ्लॅप आहे ते मॅट कलर में आहे, कंप्लीट हा मॅट कलरच आहे मित्रांनो। आणि खरंच जास्त म्हणजे खूप भारी वाटतोय, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे। पण अजून एक गोष्ट, हे हॅझार्ड लाईट्स पण तुम्हाला इथे ऑप्शन दिला, इनबिल्ट बटन दिलेलं आहे। ओके, हे बघा हॅझार्ड लाईट इनबिल्ट लागतात। पुढे गाडीच्याबद्दल हा जो तुम्हाला गार्ड बघताय दिस इज अ पार्ट ऑफ ॲक्सेसरीज। या गाडीमध्ये आता नवीन तुम्हाला चेसी बघायला भेटते, जे आहे न्यू ट्विन डाऊन ट्यूब। ओके, ह्याला म्हणतात न्यू ट्विन डाऊन ट्यूब। त्याच्यामुळे ना गाडी स्ट्रॉंग पण झालेली आहे आणि दुसरी व्हायब्रेशन्स पण जवळजवळ नाहीसे झालेले आहेत। काही तुम्हाला व्हायब्रेशन जाणवत नाही, जे टिपिकल रॉयल एनफील्डमध्ये तुम्हाला व्हायब्रेशन्स जाणवतात। आता हे इंजिन बघू शकता मित्रांनो इथे, हे तुम्हाला आहे ना सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक इंजिन बघायला भेटतं, जे J1 सिरीजचं आहे। 20.21 PS ची पॉवर आणि 27 Nm चा टॉर्क हे इंजिन जनरेट करतं। महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टीम आणि चेन ड्राईव्ह या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। खूप सायलेंट आणि हा टिपिकल तुम्हाला एक्झॉस्ट नोट पण तुम्हाला ऐकवतो, बघू शकता तुम्ही। कडक तर हा एक्झॉस्ट नोट होता। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आहे ना 35 km/लिटरचं मायलेज या गाडीकडून तुम्ही एक्सपेक्ट करू शकता। हा तुमचा ब्रेक लिव्हर आहे, सगळं तुम्हाला ब्लॅक आउट मिळेल। एक्झॉस्ट पाईप पण ब्लॅक आउट आहे। तुम्हाला मी आता आहे ना हॉर्न ऐकवतो। ओके, हा तुमचा रॉयल एनफील्डचा हॉर्न आहे। साईड बॉक्स आहे। ओके, हा जो साईड बॉक्स आहे दिस इज ऑल्सो मॅट कलर। ओके, आणि हे सगळे पूर्ण आहे ना ब्लॅक मिळेल तुम्हाला। एक्झॉस्ट पाईप पण ब्लॅक कलरमध्ये आहे, मॅट कलर तुम्ही बोलू शकता। ओके, मेटल ब्लॅक बोलू शकता तुम्हाला जे हवं ते। बाकी हे तुम्हाला आहे ना स्प्रिंग टाईप सस्पेन्शन बघायला भेटतात, 6 वे ॲडजस्टेबल। दुसरं याच्यामध्ये आहे ना ड्युअल चॅनल ABS आहे बरोबर। पाठीमागे पण तुम्हाला डिस्क बघायला भेटते, ती डिस्क आहे ना जवळजवळ 200 mm ची आहे, 270 mm ची आहे। पाठीमागचा जो रिम आहे ती 18 इंचाची आहे, स्पोक्स आहेत ते सिल्वर आहेत, रिम आहे ती तुम्हाला पूर्ण ब्लॅक आउट बघायला भेटेल। टायर सेक्शन असणार आहे 120/80चा, हे लक्षात राहू द्या। आणि सीएटचे टायर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत। रिअर प्रोफाईलबद्दल बोलायचं झालं इकडून या मित्रांनो, हॅलोजनमध्येच तुम्हाला इंडिकेटर आणि रिअरचे लाईट्स तुम्हाला बघायला भेटणार आहेत। आणि सगळे हे तुम्हाला ऑरेंज, हा तुम्हाला रेड, ठीक आहे। बाकी सांगायचं झालं इथे पण तुम्हाला TP28 ची स्टिकरिंग आणि हे जे तुम्हाला गार्ड आहे दॅट इज सपोर्टिव्ह ओनली, हे तुम्हाला पार्ट ऑफ ॲक्सेसरीज आहे। हे तुम्हाला साईड गार्ड बघू शकता इथे। ओके, जे लेडीज गार्ड पण आपण बोलू शकतो ते गार्ड तुम्हाला ब्लॅक आउट भेटेल। ओके, हा फुटरेस्ट आहे, गिअर लेवल आहे दॅट इज ऑल्सो तुम्हाला ब्लॅक आउट भेटेल। दोन तुम्हाला आहे ना ओके सिंगल स्टँड आणि ड्युअल स्टँड दोन्ही ऑप्शन तुम्हाला याच्यात दिलेला आहे। देन हे तुम्ही बघू शकता इंजिन। ओके, अशा प्रकारे इकडून साईडचा हा प्रोफाईल या इंजिनचा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। ओके, इथे ही जी फ्युएल टँक आहे मित्रांनो युनिक स्टिकरिंग। ओके, हा जो नंबर आहे ना तो युनिक भेटणार, म्हणजे प्रत्येक बाईकसाठी या सिग्नल सिरीजमध्ये वेगळा असणार आहे। देन हा तुम्हाला बघू शकता लोगो आहे जो याच्यावर तुम्हाला लावलेला आहे रॉयल एनफील्डचा 40चं स्टिकरिंग मात्र सर्वकडेच कॉमन भेटणार आहे। ही जी फ्युएल टँक आहे मित्रांनो 13 लिटरची फ्युएल टँक कॅपॅसिटी याची राहणार आहे। एवढाच पार्ट हा जो ढक्कन आहे एवढंच फक्त तुम्हाला क्रोममध्ये पाहायला भेटणार। पण हे जे इंजिन आहे मित्रांनो ते E20 कंप्लायंट हे राहणार। E20 मीन्स वॉट 20% जर इथेनॉल असलेलं पेट्रोल असेल ना ते ह्या गाडीमध्ये चालू शकतं, जे की स्वस्त पण असणार। तर मित्रांनो हे बलिदानचं तुम्हाला स्टिकरिंग इथे पाहायला भेटेल, हा रॉयल एनफील्डचा लोगो इथे आहे। आता
हे वर इथं या, तुम्हाला हा जो हँडल बार आहे ना तो पूर्ण ब्लॅक टॉट भेटेल आणि गन मेटलमध्येच तुम्ही याला बोलू शकता. ज्या मिरर्स आहेत हे दोन्ही मिरर्स हे तुम्हाला सर्क्युलर आणि हे पण ब्लॅकमध्येच बघायला भेटणार आहेत. अशा प्रकारे तुम्हाला की बघायला भेटते. ओके, 2 की. त्याच्यावर रॉयल एनफिल्डचं आपल्याला बॅजिंग आहे आणि सिन्स 1901. ओके, वर्ष कुठलं आहे ते पण याच्यामध्ये लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ओके, हा आणि देन तुम्ही याचे लावायचे. मित्रांनो अजून एक गोष्ट काय म्हणते, किकच नाही यार. सगळं झालं, रेग्युलर फिलिंगच तुम्हाला येणार नाही. जे रेग्युलर ट्रॅडिशनल रॉयल एनफिल्ड असते त्याची फिलिंग नाही, तर ते किकच इथे नाही आहे. तर आता इथे या, तुम्हाला जरा मीटर दाखवतो. डीजे ॲनालॉग मीटर तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतो. स्पीडोमीटर तुम्हाला ॲनालॉगमध्ये आहे मित्रांनो. हे ट्रिप मीटर आहे. ओके, याचे तुम्हाला ना स्विचेस इथे आहेत बघा. हे रोटेटरी स्विचेस आहेत हाय बीम लो बीमसाठी. अँड देन तुम्हाला हा इंडिकेटरचा स्विच आहे, खाली हॉर्नचा स्विच इथे बघायला भेटेल. या बाजूला बघा, या बाजूला इथे तुम्हाला आहे ना MID इन्फॉर्मेशन ॲक्सेस करण्यासाठी स्विच दिलेला आहे. इथे तुम्हाला हे जे दिसतं ना हा पार्टिकल, इथे तुम्ही मोबाईल पण चार्ज करू शकता युझिंग USB. या राईट साईडला तुम्ही इकडे आहेत ना, हे तुमचा रोटेटरी गाडी स्टार्ट करण्यासाठी स्विच आहे, त्याला आपण पुश स्टार्ट बटन म्हणू शकतो. हा तुमचा हॅझार्डचा स्विच इथे दिलेला आहे. ओके, देन हे तुम्हाला आहे ना, हे ब्रेक ऑइल इथे आहे, हे तुमचं ब्रेक ऑइल आहे. हा क्लच इथे बघू शकता लेफ्ट साईडला. फ्रंटचा ब्रेक लिव्हर तुम्हाला राईट साईडचा बघायला भेटेल. ही तुमचं 160ची ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डीजे ॲनालॉग क्लस्टर तुम्हाला इथे बघायला भेटतो. त्याच्यामध्ये 160चा मार्किंग आहे जे ॲनालॉगमध्ये आहे. इथे तुम्हाला आहे ना इंजिनचं साईन, दॅट इज तुम्हाला म्हणतो आपण अलादीनचं साईन. देन फ्युएल इंडिकेटर, ABS, बॅटरी, न्यूट्रल ही इन्फॉर्मेशन आहे. ही तुम्हाला ना छोटीशी MID स्क्रीन आहे. ओके, इथे वर फ्युएल इंडिकेटर, हा टायमिंग आहे, इको मोडमध्ये गाडी आहे. देन तुम्हाला ओडोमीटर रिडिंग, ट्रिप 1, ट्रिप 2, मायलेज, एवढी इन्फॉर्मेशन या छोट्याशा स्क्रीनमध्ये इथे बघायला भेटते. तर मित्रांनो हा पूर्ण वॉकर अँड रिव्ह्यू होता रॉयल एनफील्ड क्लासिक 350 सिग्नल सिरीजचा. 2 कलर आहेत, सँड कलर आणि मार्श ग्रे कलर, ज्याला आपण म्हणतो ना मिलिटरी कलर. ज्या कोणाला ड्युअल टोनचा ऑप्शन पाहिजे ना, म्हणजे क्रोम आवडत नाही आणि ब्लॅक पाहिजे, त्या लोकांसाठी दिस इज द बेस्ट ऑप्शन. जबरदस्त ही गाडी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ती ट्विन ट्यूब्स जे चेसी आहे त्याच्यामुळे गाडी स्ट्रॉंग बनलेली आहे. अलॉंग विथ दॅट स्टेबल झालेली आहे आणि दुसरं व्हायब्रेशन्स संपलेले आहेत. जेव्हा रेग्युलर रॉयल एनफिल्ड क्लासिक गाडी जेव्हा तुम्ही चालवता दॅट टाईम तुम्हाला व्हायब्रेशन्स थोडे जाणवतात, ते या गाडीमध्ये जाणवत नाही, जे मी आत्ता गाडी चालवून आले तेव्हा मला जाणवलेले नाही आहेत. तर दॅट इज द प्लस थिंग. मायलेज 35 आहे, J1 सिरीजचं नवीन इंजिन आहे. पण एक निगेटिव्ह आहे, किक नाही गे. दुसरं आहे ॲलॉयज तुम्हाला बाहेरून टाकायचे. तर 2 निगेटिव्ह मला असं वाटतात. बाकी इंडिकेटर्स आहेत ते पण अजूनही हॅलोजनस आहेत. तुम्ही LEDचा यूज करा, बट दिस इज अ रेग्युलर ट्रॅडिशनल थोडा गाडी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. साईडने तर मागची वाटते, मला सूट होते का कमेंटमध्ये लिहा. गाडी तुम्हाला आवडली का ते पण कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. एक छोटा वॉकर अँड रिव्ह्यू होता रॉयल एनफील्ड क्लासिक 350 सिग्नल सिरीजवर. एवढा छोटा होता, बाकी काही नाही आहे. चला एंड करूया हा व्हिडिओ. भेटूया पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.